1 जानेवारी रोजी होणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन सोहळ्यामध्ये सुमारे 25 लाख भीम अनुयायी सहभागी होणार असून त्या दृष्टीने सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न पुणे जिल्हा प्रशासन व समन्वय समितीच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे समन्वयक अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। महार शौर्य दिन सोहळ्यासाठी तब्बल 25 लाख भीम अनुयायी येण्याची शक्यता गृहीत धरून यावर्षी देखील गर्दीचे नियोजन तसेच सर्वांनाच अभिवादन करता यावे म्हणून ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच कुटुंबियांच्या मागणीनुसार 31 डिसेंबर 1 जानेवारी असा 2 दिवस अभिवादन कार्यक्रम सुरू राहणार आहे। अनुयायांना पिण्याचे पाणी, पार्किंग, अभिवादन रांग, आराम कक्ष, शौचालय व इतर सर्व पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास जोशी यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समिती समवेत सातत्याने बैठका करण्यात येत आहेत। या बैठकांमध्ये राजकीय पक्षांचे व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक तसेच समाज माध्यमांद्वारे प्राप्त सूचनांचा अंतर्भाव करून अचूक नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासकीय समिती व समन्वय समिती करत असल्याचं राहुल डंबाळे यांनी सांगितलं। आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, भीम आर्मी पक्षाचे प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद, काँग्रेस पक्षाचे खासदार चंद्रकांत हंडोरे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर यांच्यासह अनेक मान्यवर या अभिवादन सोहळ्यात सहभागी होणार आहेत। अभिवादन सोहळा परिसरामध्ये 1 जानेवारी रोजी विविध राजकीय पक्षांच्या सुमारे 11 सभा व संमेलने आयोजित करण्यात आली असून अनेक आंबेडकरी कलावंत, गायक व शाहीर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत। शासनाने घोषित केलेले भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक लवकर व्हावे यासाठी आंबेडकरी जनता आग्रही असल्याचे प्रतिपादन उपमहापौर सिद्धार्थ ढेंदे यांनी यावेळी केले। भीमा कोरेगाव शौर्य दिन सोहळ्याला साधारणपणे 25 लाख आंबेडकर अनुयायी सहभागी होतील यावर्षी असा आमचा कयास आहे आणि त्या 25 लाख लोकसंख्येला अनुसरून सर्व तऱ्हेच्या पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी गेली 3 महिने समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासन हे सातत्याने बैठका करत आहे आणि त्या बैठकांमधून ज्या काही सूचना नागरिकांकडून, पक्ष संघटनांच्या नेत्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून आणि सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या सूचना आम्हाला येत आहेत त्या सूचनांचा अंतर्भाव या नियोजनात करून अचूक नियोजन आम्ही या ठिकाणी करत आहोत। यावर्षी पिण्याचे पाणी असेल, पार्किंग असेल, अभिवादनाची रांग असेल, आराम कक्ष असतील, शौचालयांची व्यवस्था असेल किंवा इतर सर्व पायाभूत सुविधा या जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास जोशी यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आले आहेत, ज्यामध्ये साधारणपणे 2000 पेक्षा जास्त टॉयलेट्स उभारण्यात येणार आहेत, 700 पेक्षा जास्त चेंजिंग रूम्स त्या ठिकाणी उभे करणारे न्हाणीघर आणि चेंजिंग रूम असणार आहेत, जवळपास 13 ठिकाणी पार्किंग 23 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असणार आहे। अभिवादनाच्या मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील 12 पेक्षा अधिक रांग असणार आहेत। अशा अनेक प्रकारची तयारी या अभिवादन सोहळ्याच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे। असेल आता प्रकाश आंबेडकर असतील, जोगेंद्र कवाडे सर असतील, चंद्रशेखर आझाद जे नव्याने झालेले खासदार आहेत, चंद्रकांत हंडोरे असतील, आनंदराज आंबेडकर तसेच भीमराव आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे नेते यांच्या हे सहभागी राहतीलच, पण सोबतच या ठिकाणी विविध राजकीय पक्षांच्या सुमारे 11 राजकीय सभा आणि संमेलनांचे देखील आयोजन यावर्षी अभिवादन सोहळ्यामध्ये करण्यात येत आहे। त्या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबरीनं आंबेडकरी चळवळीतील मागणी असल्याप्रमाणे जे बुक स्टॉल्स जे आहेत, म्हणजे आंबेडकरी साहित्य विक्री करणारे, पुस्तक असेल, फ्रेम्स असतील किंवा अन्य लॉकेट्स वगैरे असे जे साहित्य असेल, कॅलेंडर्स असतील, याची विक्री करणारे 600 पेक्षा जास्त स्टॉल हे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं मोफत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, ज्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलेले आहे। या अशा अनेक गोष्टी आहेत आणि दुसरी आणखी महत्त्वाची बाब यात हीच आहे की भीमा कोरेगावला या ठिकाणी भारतीय सैन्य दलामध्ये महार रेजिमेंटमधून जे निवृत्त झालेले सैनिक आहेत किंवा अनेक विविध पदांवर काम करणारे लोक आहेत, हे सगळे त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांचं सुमारे 3000 लोकांचं मोठं संचलन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। यावर्षी 1 जानेवारीला जवळजवळ 25 लाख आंबेडकरी अनुयायी या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्याकरता त्या ठिकाणी दाखल होणार आहेत। प्रशासनाच्या वतीने गेले 5 वर्ष या ठिकाणी हा सोहळा आयोजित केला जातो। एक मोठी प्रलंबित मागणी सर्व देशामधील आंबेडकरी प्रेमींची आहे। हा जो स्तंभ आहे ह्याचं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषणा व्हावी याकरिता
रामदासजी आठवले असतील, इतर आंबेडकरी चळवळीतील नेते असतील, ह्या सर्वांनी प्रयत्न करत आहेत, परंतु अद्यापपर्यंत ती मागणी मान्य झाली नाही आहे. तर आमची समन्वय समितीच्या वतीने राज्याचे नव्याने होणारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री यांना मागणी आहे की हे राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याकरता आपण प्रयत्न करावेत आणि ते घोषित करून घ्यावेत, ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय.